पुढची बातमी. संख्याबळ पाहता मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर आणि भाजपच्या कृपेनं शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बसणार हे निश्चित झालंय. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक बिनविरोध न करण्यामागे ठाकरेंच्या शिवसेनेचा नेमका मनसुबा काय आहे? याच मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीमध्ये कोणता नवा सामना सुरू झालाय पाहूया. भाजपच्या महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस आहे. महापालिकेवर ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी तो काळा दिवस उभाटा गटासाठी असेल. मराठी माणसासाठी तो सुवर्ण दिन असेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्रपक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभा करणं योग्य ठरेल. तुम्ही आता मुंबईच्या महापौरचे स्वप्न बघू नका. कुठे इस्लामाबाद कराचीचं महापौर बसवायला बघा. ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. कारण ठरलंय मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक. मुंबईलगतच्या जवळपास सगळ्याच प्रमुख महापालिकांमध्ये महापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. मात्र मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार आहे. त्यासाठी मातोश्री बंगल्यावर बैठकीचं आयोजनही करण्यात आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि प्रथमच मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष एक जबरदस्त मजबूत संख्येने उभा राहिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या महापौर उपमहापौराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्रपक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभा करणं योग्य ठरेल आणि नक्कीच त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला पडेल आणि विरोधी पक्षाचा महापौर कदाचित निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विनायक राऊतांचे शब्द खरे ठरले तर तो या दशकातला सर्वात मोठा राजकीय चमत्कार मानावा लागेल. मात्र त्याच विनायक राऊतांना त्यांच्या गाववाल्यांनी म्हणजेच नितेश राणेंनी एक सल्ला दिला. तो म्हणजे मुंबईऐवजी इस्लामाबाद आणि कराचीमध्ये महापौर बसवण्याचा. उद्धव ठाकरेला तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे. नाक रगडण्याची सवय झालेली आहे आणि म्हणून परत एकदा उद्या तोंडावर आपटणार. त्यांनी ते नाक म्हणजे तोंडावर आपटण्याचे PhDच केली आहे ना आता उद्धव ठाकरेंनी. मुंबईच्या जनतेने भगव्या विचाराच्याच महापौर बसवण्याचे कौल दिलेला आहे. जय श्रीरामवाल्यालाच तुम्ही महापौर बनवा असं कौल दिल्यानंतर हे बाकीचे सरतनचे जुदावाल्यांना काहीच जागा नाही. म्हणून उद्धव ठाकरेंना सांगेन की तुम्ही आता मुंबईच्या महापौरचे स्वप्न बघू नका. कुठे इस्लामाबाद कराचीचं महापौर बसवायला बघा. कोकणातल्या राऊतांनंतर मुंबईतल्या राऊतांनी म्हणजे संजय राऊतांनी मुंबई महापौर पदाबाबत त्यांचं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. भाजपच्या महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल. कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली आहे. ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे. मराठी माणसांनी प्रचंड ताकद लावली इथे मराठी झेंडा फडकावा म्हणून. पण दुर्दैवानं भाजपबरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबईचं आणि मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान करण्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असं दिसतं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजयच्या भात्यातून सुटलेले बाण परतवून लावण्यासाठी शिंदेंच्या संजयनं हातात धनुष्यबाण धरला. बीजेपीचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसणं हा काळा दिवस नाही तर खऱ्या अर्थानं भगवा दिवस आहे. अनेक वर्षाची सत्ता भोगल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने मुंबईची वाट या लोकांनी लावली होती त्यासाठी आता महायुतीचा भाजपचा शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी बसतोय आणि येणाऱ्या काही वर्षातच आपल्याला मुंबईचं चित्र हे बदललेलं पाहायला मिळेल.
भाजपच्या नवनाथ बन यांनी एक दिवस नव्हे तर संपूर्ण 5 वर्ष संजय राऊतांना काळा दिवस पाळण्याचा सल्ला दिला. का तर त्यांच्याच तोंडून ऐकूया. संजय राऊत ज्या पद्धतीने म्हणतायत की तो काळा दिवस असेल, तर तो काळा दिवस संजय राऊतांसाठी आहे, तो काळा दिवस उभाटा गटासाठी आहे. आणि संजय राऊतांना मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला एक दिवस काळा पाळायचा नाही, पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठीचा रोजचा काळा दिवस असेल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार धुळीला मिळवले ते खरे गद्दार आहेत. तर देवेंद्रजींसोबत जे आले, भारतीय जनता पार्टीसोबत आले, ते एकनाथजी शिंदे खुद्दार आहेत. मुंबई महापालिकेमध्ये गद्दारांना घरी बसवण्याचं काम, मुंबईला लुटवणाऱ्यांना घरी बसवण्याचं काम, विरोधात बसवण्याचं काम जनतेनं केलं. मुंबईत भाजपचे 89, शिंदेच्या शिवसेनेचे 29 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 3 अशा प्रकारे महायुतीकडे 121 संख्याबळ आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयाची पाहणी केली. याच कार्यालयातून भाजपचा महापौर पदाचा उमेदवार अर्ज भरणार आहे. महापौर पदासाठी राजश्री शिरवळकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर या 3 नावांची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपनं मित्रपक्ष शिवसेनेला उपमहापौर पदाचं गिफ्ट दिलंय. उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव या 2 नावांची चर्चा आहे. तर स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. निकालानंतरच्या आकडेवारीनंतर स्थायी समितीचं समीकरण थोडंसं कठीण झाल्याची जाणीव भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला झालेली आहे. स्थायी समितीत आपलं वजन वाढवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घेण्याचं ठरलंय. त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सहयोगी गट म्हणून नोंदणी करण्याच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. पण त्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वीकृत नगरसेवकाची मागणी करण्यात आलेली आहे. ती मागणी पूर्ण होणार का हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्याचं संख्याबळ पाहता राजकीय चमत्कार झाला तरच मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. मात्र महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देत ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा उधळून लावला तर तो एक संदेश देण्याचा प्रयत्न असेल. आणि तो संदेश काय आहे हे मुंबई महापालिकेचं कामकाज सुरू झाल्यानंतरच कळेल. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.